केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे येथे भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठान यांच्यात सामंजस्य करार झाला। या करारानुसार बाळासाहेब देवरस रुग्णालयाच्या उभारणीसाठी AAIच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून 12,29,00,000 रुपयांचा निधी मिळणार आहे। सामंजस्य कराराच्या कार्यक्रमात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार, महापौर मंजुषा नागपुरे, पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष देशपांडे आणि सचिव बद्रीनाथ मूर्ती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 12,29,02,920 रुपयांचा धनादेश पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठानला सुपूर्द करण्यात आला। यावेळी बोलताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या नावाने पुण्यात उभारले जाणारे हे 1,000 खाटांचे रुग्णालय आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवेल। पुणे शहरात 1,000 खाटांचे हे मोठे रुग्णालय तयार होत असून या माध्यमातून पुणेकरांना सर्व सोयींनी युक्त अशी अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे। मोहोळ पुढे म्हणाले की पुणे शहर वेगाने वाढत आहे आणि अशा वेळी बाळासाहेब देवरस यांच्या नावाने रुग्णालयाची उभारणी होणे ही आनंदाची बाब आहे। या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी समाजातील विविध स्तरातून मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांनीही या कार्यात आपापल्या परीने सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले। पुण्यामध्ये पुणे वैद्यकीय सेवा व प्रशिक्षण संस्था प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या कोंढवा भागामध्ये 1,000 बेड्स अद्ययावत हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची अधिकची सेवा या निमित्तानं या हॉस्पिटलच्या निर्मितीनं पुण्यामध्ये उभी राहतीये। ही अत्यंत चांगली आणि आनंदाची बाब आहे आणि हा प्रकल्प उभा राहत असताना सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि याच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून मदत मिळतीये। याच धर्तीवरती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून CSR मधून या हॉस्पिटलच्या कामासाठी आज धनादेश एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या CSR सेक्शनच्या माध्यमातून हॉस्पिटलला आज धनादेश सुपूर्द करण्याचा एक कार्यक्रम पुण्यामध्ये होतोय। एक चांगल्या प्रकारची मदत AIच्या माध्यमातून पुण्यात होणाऱ्या सेवा प्रकल्पाला होतीये। तो MOU होता आणि धनादेश सुपूर्द करण्याचा कार्यक्रम होता। त्यामुळे एक मोठा प्रकल्प पुण्यामध्ये उभा होत असताना संस्थेला या कामासाठी मदत व्हावी, हातभार लावावा या उद्देशानं आजचा कार्यक्रम संपन्न झाला। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन विपिन कुमार हे स्वतः या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते। प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी होते आणि त्यामुळे एक चांगला कार्यक्रम म्हणता येईल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या नावानं हे रुग्णालय उभं राहतंय आणि म्हणून सर्वच मंडळी, सर्व क्षेत्रातील व्यक्ती या समाजकार्य जे इतकं मोठं सेवा प्रकल्प उभा राहतंय त्या कामासाठी एकत्रित आलेत आणि आज आमच्या मंत्रालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या या संस्थेच्या माध्यमातून एक चांगली मदत या पुण्यातल्या प्रकल्पाला आज त्यांनी दिली। त्यांना मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो।